नमस्कार. मी गणेश भंडारी गुरुजी. मी प्राथमिक शिक्षक आहे आणि माझं शिक्षण MA BEd आणि DEd. त्याचप्रमाणे मी प्राथमिक शिक्षक म्हणून गेले 19 वर्षे झालं सेवा करत आहे आणि त्या अनुषंगाने माझ्या अनुभवाच्या आधारे, ज्ञानाच्या आधारे, अभ्यासाच्या आधारे काही गोष्टी विद्यार्थ्यांच्या संदर्भात, पालकांच्या संदर्भात मांडायची माझी इच्छा होती. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. सध्या शासनाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये एक सध्या उपक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे आणि तो म्हणजे गुढीपाडवा पट वाढवा. या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेची शाळा किंवा मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी शासनाने ही मोहीम राबवलेली आहे. आणि जिल्हा परिषदेच्या किंवा मराठी माध्यमांच्या कोणत्याही शाळेमध्ये प्रवेश घेत असताना पालकांची काही संभ्रम असतात, काही गृहीत असतात, काही चुकीच्या समज झाल्यामुळे पालकांना जी संभ्रमावस्था तयार होत असते विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत, त्यांच्या शाळेच्या निवडीच्या बाबतीत, माध्यमाच्या निवडीच्या बाबतीत, हे काही संभ्रम दूर व्हावे आणि आपल्याला नेमका कोणता निर्णय हिताचा आहे आणि तो आपण कसा घेतला पाहिजे, कुठल्या आधारे घेतला पाहिजे, त्याची शास्त्रीय बैठक काय आहे आणि खरोखर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणती पावलं उचलणं गरजेचं आहे, यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. सर्वात प्रथम मुद्दा येतो तो विद्यार्थ्यांच्या शाळेच्या निवडीचा जो निकष आहे तो. पालकांना आपल्या पाल्याचं शिक्षण हे चांगल्या शाळेमध्ये करायची इच्छा असते आणि ती योग्यच असते. चांगली शाळा म्हणजे काय? चांगल्या शाळेच्या ज्या कन्सेप्ट असतात त्या पालकांच्या अनेक वेगवेगळ्या भौतिक दृष्टिकोनातूनच असतात असं दिसून येतं. भौतिक सुखसुविधा ह्या गरजेचं आहेत, मूलभूत सुविधा ह्या गरजेच्या आहेत, त्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु आपण काही गोष्टी दिखाव्याला बळी पडत असताना किंवा वरवरच्या गोष्टींचा विचार करून जर चांगल्या गोष्टींपासून जर लांब जात असो किंवा मुलं जर त्यापासून जर वंचित राहणार असतील, मुलांना जर त्याचं नुकसान होणार असेल, तर आपण निश्चितपणे या गोष्टीचा विचार करणं एक क्रमप्राप्त आहे. तर माझं सांगण्याचा उद्देश आहे की आपल्याला जर मुलांना स्थानिक भाषा आणि स्थानिक ठिकाणी जर शिक्षण उपलब्ध होत असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे. पहिली गोष्ट, मुलांना स्थानिक ठिकाणी जर शिक्षण मिळत असेल तर त्याने अनेक फायदे होतात. म्हणजे मुलांची हॅरॅसमेंट वाचतो, पालकांचा पैसा वाचतो, वेळ वाचतो आणि मुलांची जी अटॅचमेंट असते ती स्थानिक ठिकाणी, त्याचे मित्र, सवंगडी, ह्या सगळ्या गोष्टीतून त्याची एक सुरक्षिततेची भावना, आत्मविश्वास, अशा गोष्टी ह्या त्याला मिळत असतात. आणि कोणत्याही स्थानात बदल करून 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, अगदी 40-40 किलोमीटरवर जर मुलांना आपण शिक्षणासाठी पाठवत असून तेही अगदी लहान वयामध्ये म्हणजे प्राथमिक शिक्षणामध्ये, तर ही निश्चितपणे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्या वाढ आणि विकासाच्या दृष्टिकोनातून एक घातक गोष्ट आहे. पहिला मुद्दा हा आहे की स्थानिक ठिकाणी जर तुम्हाला शिक्षण मिळत असेल तर आपण त्या ठिकाणी प्राधान्य देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, स्थानिक भाषा अर्थात मातृभाषा. मुलांना शिक्षणासाठी आपण जर मातृभाषेशी जोडलं तर मुलांच्या शिक्षणाची प्रक्रिया ही सुलभ होणार आहे. आणि जर आपण विद्यार्थ्यांचं शिक्षण त्याची मातृभाषा याच्यामध्ये जर फरक असेल किंवा आपण जर याच्यामध्ये जर एक दोन केंद्र तयार केली तर निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये फार मोठा खंड पडू शकतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जी गती आहे ती आपल्याला मेंटेन होणार नाही, ते आपल्याला कुठंतरी रिव्हर्स आल्यासारखी दिसून येईल. कारण मातृभाषेतून शिक्षण हे सुलभ शिक्षण असतं आणि शिक्षणशास्त्रातले जे अनेक नियम आहेत त्यातला एक नियम आहे की सोप्याकडून अवघडाकडे हा नियम आहे आणि तो शास्त्रज्ञांनी एक चांगल्या पद्धतीनं सिद्ध करून दाखवलेला आहे की मुलांना शिक्षणाकडे घेऊन जात असताना तुम्ही सोप्याकडून कठीणाकडे घेऊन जायचं आहे. आणि जर आपण मुलांच्या शिक्षणाची जर भाषा बदलली किंवा माध्यम बदललं आणि ते जर त्याच्या मातृभाषेत नसेल किंवा वेगळ्या असेल तर ती निश्चितपणे एक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा एक चुकीची पद्धत आहे असं जागतिक पातळीवरच्या संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मुलांची भावाभिव्यक्ती. म्हणजे मुलं जे शिकत असतात ते रोज व्यक्त होत असतात, ते बोलत असतात, ते सांगत असतात आणि मग मातृभाषेमुळं मुलांच्या भावाभिव्यक्तीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅप निर्माण होणार आहे. हे आपण शिकणं गरजेचं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण
मुलांची जी भावाभिव्यक्ती होणं गरजेचं असतं बालवयामध्ये, त्यातून ते शिकत असतं, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, त्याच्या ज्ञानाची केंद्र ही ओपन होत असतात. आणि ही गोष्ट आपण जर नजरेआड करून मुलांच्या शिक्षणासाठी जर माध्यम बदलण्यासाठी किंवा मुलांचं उच्च शिक्षण होणाऱ्या या दृष्टिकोनातून जर माध्यम बदलत असेल अगदी प्राथमिक स्तरावर, तर आपल्याला ती विचार करण्याची अत्यंत गरज आहे. म्हणून माझं या ठिकाणी एक आव्हान असेल की शक्यतो पालकांनी मुलांना आपल्या स्थानिक ठिकाणी स्थानिक भाषेत मातृभाषेत शिक्षणाला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट मला पालकांना सांगायची आहे की विद्यार्थ्यांचं जे माध्यम असतं, माध्यम बदललं म्हणून शिक्षणातल्या कंटेंटवर काय फरक पडत नसतो. म्हणजे तुम्ही गणितातल्या मूलभूत संकल्पना असू द्या, इंग्रजी असू द्या, मराठी वाचन असू द्या किंवा कुठली गोष्ट, माध्यम बदलल्यामध्ये त्यातलं ज्ञानाचं जे संचय आहे तो बदलत नसतो. म्हणजे बे के बे मराठीतच आहे आणि 2x2 म्हणजे इंग्रजीमध्ये सुद्धा तेच आहे. बरं, बे के बे हे 2च राहणार आहे. तुमच्या इंग्रजीमध्ये 2x2 हे 4 हे तुम्ही म्हणू शकता, परंतु त्यात कंटेंटमध्ये बदल होणार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की प्राथमिक शिक्षणाच्या मध्ये मुलांना हसत खेळत शिक्षणाला प्राधान्य हे शास्त्रज्ञांनी हे सांगून ठेवलेलं आहे. अगदी जपान असू द्या, चीन असू द्या किंवा कुठलाही प्रगत देश हे मुलांना प्राथमिक शिक्षण हे हसत खेळत मौज मजा आनंददायी होईल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात. मग आपला अट्टास हा इन्फॉर्मेटिव्ह शिक्षणावर प्राथमिक शिक्षण हे माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण मुलांना पहिल्या टप्प्यामध्ये काय शिकायचं असतं तर भाषा शिकायची असते, लिहायला वाचायला अभिव्यक्ती ह्या गोष्टी शिकायच्या असतात आणि प्राथमिक स्तरावरच्या ज्या गणिती क्रिया असतात, गणितीय संबोध असतात हे शिकायचे असतात. परंतु आपण मुलांना अगदी पहिलीला असेल किंवा दुसरीला असेल ह्या मुलांना आपल्याला ज्ञानाकडे घेऊन जायचं आहे, त्याच्या आत्मविष्काराकडे घेऊन जायचं. त्या दृष्टिकोनातून विचार केला तर जगाचं ज्ञान हे मुलांना बालवयात गरजेचं नाही, अजिबात आवश्यकता नाही. म्हणजे अमेरिकेत काय चाललं आहे, इराण इस्रायलचं काय चालू आहे किंवा चीनचं काय चालू आहे, आपल्या देशाचा आर्थिक स्तर कुठं आहे आणि आपल्या देशात निफ्टी काय काम करते किंवा कुठलंही आपल्या देशात कुठलं राजकारण चालू आहे, कुठल्या काय काम करतं हे गरज नाही मुलांसाठी. अगदी प्राथमिक स्तर मुलांसाठी काय गरजेचं आहे, त्याला अनुकूल शिक्षण म्हणजे त्याची मानसिक शारीरिक भावनिक ह्या गोष्टीला सुलभ होईल असं वातावरण, अशी भाषा, असं कंटेंट हे गरजेचं आहे. आणि मुलांना जर आपण ह्या गोष्टी मिळवून दिल्या तर निश्चितपणे त्याचा शिक्षणाचा मार्ग हा सुकर होणार आहे आणि त्यामुळं त्याचा शिक्षणातला आत्मविश्वास वाढणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मुलांना शिक्षण हे माझं आहे, आपलं आहे, त्यात रस निर्माण झाला, त्यात आत्मविश्वास निर्माण झाला तर ते हळूहळू पुढे शिकणारच आहे. आणि मग नंतर त्याला करिअरची दिशा निश्चित व्हायला वेळ लागणार आहे किंवा त्याला कळून येईल की आज हे आपल्याकडं मुलांना कळून गेलं. समजा 25 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला काय नेमकं करिअर निवडायचं हे कळत नाही. का कळत नाही? कारण त्याच्या बेसिकमध्ये प्रॉब्लेम आहे. त्याची आवड त्याला समजलेली नाही, त्याला क्षमता समजलेली नाही किंवा नेमकं आपल्याला कुठल्या विषयात गती आहे, कुठल्या विषयात आपल्याला स्कोप मिळू शकतो हे त्याला समजू शकत नाही. का समजू शकत नाही? कारण बेसिकमध्ये ज्या गोष्टी शिकणं किंवा ज्या गोष्टी कळणं गरजेचं आहे ते त्याला कळालेलं नसतात. आणि हे कुठंतरी माध्यमांच्या बदलामुळे किंवा आपण इंग्रजी माध्यमांकडे ओढून ताणून मुलांना नेल्यामुळे हा खूप मोठा प्रचंड एक गॅप तयार होत असतो. आज जर पाहिलं तर अनेक मुलं दबावाला बळी पडतात, पालकांच्या असू द्या आणि उच्च शिक्षणाच्या बाबतीत जो लोड असतो, अगदी तुमचं नीट असू द्या, JEE असू द्या, मेडिकलचे कुठल्याही परीक्षा असू द्या, याच्यामध्ये मुलांना एक दबाव येतो. कारण मुलांना त्यात इंटरेस्ट नसेल किंवा त्याचं जर सखोल ज्ञान नसेल तर तुम्हाला ते साध्य करता येत नाही. त्याचप्रमाणे मुलांचं कसं असतं की दिशा बदलतात मुलं, की तुम्हाला लगेचच एखाद्या विषयाचा साचा सापडेल किंवा मुलांचा साचा सापडेल आणि त्यातून हे प्रोडक्ट बाहेर येईल असं अजिबात होऊ शकत नाही. कारण मी बऱ्याचशी अशी उदाहरणं बघितली की MBBS करतात मुलं, खूप कठोर परिश्रम करतात, 8वीपासून क्लास लावतात, फाउंडेशन करतात, MBBSला नंबर लागतो, नंतर त्यांना वाटतं की आपला MBBSमध्ये कल नाही, आपल्याला रुग्णसेवाभाव आपल्यात नाही तर आपण प्रशासनात जाऊ. असे टॅलेंटेड माणसं परत UPSC करतात, MPSC करतात, प्रशासनात येतात. मग कुठंतरी ते अपव्यय झाला वेळेचा, पैशाचा, गुणवत्तेचा. कारण जर तुमच्यात रुग्णसेवाभाव नसेल तर तुम्ही डॉक्टरकी करू शकत नाही, विद्यासेवाभाव नसेल तर तुम्ही शिक्षकी करू शकत नाही किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तुमच्यात जर तो भाव नसेल आणि मग पैसा मिळतो किंवा प्रतिष्ठा आहे खोटी,
ही तुम्हाला नंतर त्यातल्या वेगळ्या प्रतिष्ठेची जी नुकसान आहे ते दिसून येतात आणि मग तुम्ही जीवनातून कुठंतरी अलिप्त होत राहता आणि त्यातनं जे रस तुम्हाला मिळाला पाहिजे होता तो मिळत नसतो. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत की मुलांच्या वैचारिकतेवर ताण येतो. त्याच्यामध्ये नसलेली क्षमता तुम्ही ओढून ताणून जर घुसपटण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा मुलांवर ताण येतो. त्यामुळे एक प्रकारे आपण कुठंतरी चुकतोय असं मला या ठिकाणी वाटत असतं. म्हणून माझं अनेक पालकांना, विशेषतः ग्रामीण भागातल्या पालकांना सांगणं असेल की आपली शक्यतो मुलं स्थानिक ठिकाणी शिक्षणाला घाला, स्थानिक भाषेला प्राधान्य द्या, मराठी भाषेला प्राधान्य द्या आणि त्या अनुषंगाने आपण जर थोडं लक्ष दिलं मुलांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे, त्याच्या गुणवत्तेकडे, थोडं त्याच्या संस्काराकडे आणि शाळेशी जर आपण चांगली अटॅचमेंट ठेवली, त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला वेळोवेळी, तर निश्चितपणे आपल्याला त्याचे फायदे मिळून जातात. आणि म्हणून आज समाजामध्ये आज शिक्षक भरती होत असते आणि शिक्षक भरतीसुद्धा किती अवघड स्तरातून होते याची तुम्हाला कल्पना नसेल कदाचित. कारण शिक्षक होण्यासाठी मुळात तुम्हाला DED आणि BEDचे हे डिप्लोमा कोर्सेस करावे लागतात. त्यानंतर TET सारखी परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागते. खूप म्हणजे ती बेसिक चांगलं असेल तर ती पास होता येते. त्यानंतर टेट म्हणजे टीचर्स इंटेलिजन्स अँड ॲप्टिट्यूड टेस्ट, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा द्यावी लागते. त्यातून तुमचं मेरिटनुसार शिक्षक निवडले जातात आणि असे गुणवत्तापूर्ण शिक्षक हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या किंवा मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये सध्या ॲडॉप्ट होत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे शिक्षकांकडे गुणवत्ता आहेच. शासन इतक्या सुविधा पुरवतं आहे, म्हणजे मुलांना मोफत गणवेश देतं आहे, मोफत शूज देतं आहे, मोफत दप्तर, पाठ्यपुस्तकं, शालेय पोषण आहार, शिष्यवृत्त्या हे सगळं देतं. आणि त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेचा कल जर बघितला तर मुलं NMS सारख्या परीक्षा असते त्या स्कॉलरशिपच्या आहेत किंवा इतर खाजगी परीक्षासुद्धा मुलं देत असतात आणि त्यामुळे मुलांना 100% विकासाला काही अडचण नाही. क्रीडा स्पर्धा असू द्या, व्यक्तिमत्व विकास असू द्या, विविध उपक्रम आहेत, वार्षिक स्नेहसंमेलनासारखे उपक्रम आहेत. इतके उपक्रमातून 100% निश्चितपणे विद्यार्थी घडणार आहे. त्यामुळे पालकांनी निश्चिंत राहावं, आपल्या मुलांना स्थानिक भाषा आणि स्थानिक ठिकाणी शिक्षणाला प्राधान्य द्या आणि शासनाची जी मोहीम आहे गुढीपाडवा पट वाढवा याला निश्चितपणे आपण एक सहाय्य केलं पाहिजे असं मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे. धन्यवाद.